हॅलो स्टुडंट्स, मागच्या व्हिडिओमध्ये आपण रायमर रिॲक्शन पाहिलेली रिॲक्शन्स ऑफ फिनॉलमध्ये. फिनॉलचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं सॅलिसिलाल्डिहाइड. आत्ता आपण एक नवीन रिॲक्शन पाहणार आहोत, कोल्बेज रिॲक्शन, ज्यामध्ये फिनॉलचं कन्व्हर्जन कशामध्ये होईल सॅलिसिलिक ॲसिडमध्ये. आपण सुरुवातीलाच पाहूया की सॅलिसिलिक ॲसिड म्हणजे काय. बेन्झीन रिंगवर जर हा OH ग्रुप फक्त असेल तर त्याला आपण काय म्हणतो फिनॉल. पण फिनॉलच्या बाजूच्या कार्बनवर नेबरिंग कार्बनवर जर COH ग्रुप असेल ॲसिडिक ग्रुप तर त्याला आपण म्हणतो सॅलिसिलिक ॲसिड. या दोन ग्रुपपैकी OH ग्रुप आणि COH ग्रुपपैकी मेन इम्पॉर्टंट ग्रुप कोणता आहे COH. COH ग्रुप इम्पॉर्टंट असल्यामुळे आपण नंबरिंग इथून करणार 1 2 3 4 5 6. म्हणजे सेकंड कार्बनवर कोणता ग्रुप आहे OH ग्रुप. आणि COH ग्रुप जर रिंगवर असेल तर त्याला आपण म्हणतो बेन्झोइक ॲसिड. म्हणजेच याचं IUPAC नेम काय असेल 2 हायड्रॉक्सी बेन्झोइक ॲसिड. कॉमन नेम काय असेल COHच्या ऑर्थो पोझिशनवर OH आहे म्हणून याचं कॉमन नेम काय असेल ऑर्थो हायड्रॉक्सी बेन्झोइक ॲसिड. ठीक आहे, तर आपण पाहूया की हा सॅलिसिलिक ॲसिड जो आहे 2 हायड्रॉक्सी बेन्झोइक ॲसिड किंवा ऑर्थो हायड्रॉक्सी बेन्झोइक ॲसिड फिनॉलपासून कसा तयार करायचा. रिॲक्शनचं नाव आहे कोल्बेज रिॲक्शन. रिॲक्शन्स ऑफ फिनॉल्समध्ये ही 5व्या नंबरची रिॲक्शन आहे कोल्बेज रिॲक्शन. काय दिलेलं आहे पहा, द ट्रीटमेंट ऑफ सोडियम फिनॉक्साईड विथ कार्बन डायऑक्साईड. म्हणजे सोडियम फिनॉक्साईडची रिॲक्शन कशासोबत होईल कार्बन डायऑक्साईडसोबत ॲट 398 Kelvin अंडर प्रेशर ऑफ 6 ATM प्रेशर असेल फॉलोड बाय ॲसिड हायड्रोलिसिस. त्याच्यानंतर काय करायचं हायड्रोलिसिस. सॅलिसिलिक ॲसिडचं आपण नाव पाहिलेलं आहे कॉमन नेम ऑर्थो हायड्रॉक्सी बेन्झोइक ॲसिड इज फॉर्म अँड द रिॲक्शन इज नोन ॲज कोल्बेज रिॲक्शन. परत एकदा पहा काय आहे की सोडियम फिनॉक्साईड जो आहे तो सोडियम फिनॉक्साईड कोणासोबत रिॲक्ट होतो आहे कार्बन डायऑक्साईडसोबत. टेम्परेचर काय आहे 398 Kelvin अंडर प्रेशर किती आहे 6 ATM. त्याच्यानंतर काय करायचं आहे फॉलोड बाय ॲसिड हायड्रोलिसिस कॅरी आऊट करायची आहे. तेव्हा आपल्याला काय मिळेल सॅलिसिलिक ॲसिड. आणि सॅलिसिलिक ॲसिडचंच नाव काय आहे ऑर्थो हायड्रॉक्सी बेन्झोइक ॲसिड. आणि याच रिॲक्शनला आपण काय म्हणतो कोल्बेज रिॲक्शन. आता ती रिॲक्शन कशी होते ती डिटेलमध्ये पाहूया. आपण फिनॉल्सपासून सुरुवात करूया. फिनॉल बेन्झीन रिंगवर काय असतो OH. आणि हा जो OH आहे जर सोडियम हायड्रॉक्साईडसोबत रिॲक्शन केली Na+OH-, मग हा जो फिनॉलचा H आहे तो कोणासोबत जाईल OH- सोबत. म्हणजे मी इथे ॲरोवर लिहितो -H2O. आणि हा Na+ जो आहे तो O- सोबत जाईल आणि आपल्याला काय मिळेल सोडियम फिनॉक्साईड. आता सोडियम फिनॉक्साईडची रिॲक्शन पुढे कशासोबत होईल कार्बन डायऑक्साईडसोबत CO2 सोबत होईल. इथे ऑर्थो कार्बनवर हायड्रोजन आहे, त्याच ऑर्थो कार्बनवर हा जो कार्बन डायऑक्साईडचा कार्बन आहे तो अटॅक करेल. टेम्परेचर काय आहे 398 Kelvin प्रेशर काय आहे 6 ATM प्रेशर. आणि आपल्याला काय मिळेल सोडियम सॅलिसिलेट मिळेल. हा जो O- आहे आणि Na+, च्या ऐवजी इथे काय लिहिलेलं आहे OH. म्हणजे Na+ निघून जाऊन त्याच्याऐवजी काय येत असेल H. आणि इथे हा CO2 या कार्बनवर अटॅक झाल्यामुळे काय मिळेल आपल्याला COO- आणि तो Na+ इथे दिसेल Na+. हा आहे सोडियम सॅलिसिलेट. आता सोडियम सॅलिसिलेटची ॲसिड हायड्रोलिसिस होईल. ॲसिड हायड्रोलिसिस होताना हा जो H3O+ म्हणजे H+ जो आहे तो H+ कुठे येईल O- आणि हा Na+ निघून जाईल. म्हणजेच हा COO- जो आहे तो कशामध्ये कन्वर्ट होईल COOH मध्ये. आणि आपल्याला काय मिळेल सॅलिसिलिक ॲसिड. सॅलिसिलिक ॲसिडचं IUPAC नेम काय आहे 2 हायड्रॉक्सी बेन्झोइक ॲसिड. कॉमन नेम काय आहे ऑर्थो हायड्रॉक्सी बेन्झोइक ॲसिड. हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. आता या रिॲक्शनचं मेकॅनिझम डिटेलमध्ये बघूया. मेकॅनिझम जे आहे
ते आपल्या पुस्तकात दिलेले नाहीत, म्हणजे ते बोर्डला येणार नाहीत. पण JEE CET किंवा नीटसाठी हे मेकॅनिझम इम्पॉर्टंट आहेत. आपण पाहूया ते मेकॅनिझम ऑफ कोलवेज रिॲक्शनची सुरुवात आपण फिनॉलपासून करूया. फिनॉल, बेन्झीन रिंग, बेन्झीन रिंगवर काय असेल? OH, इथे O-H प्लस NaOH सोबत रिॲक्शन होईल. NaOH मध्ये Na+ असतो आणि OH मायनस. तर आता रिॲक्शन कशी होईल हे तुम्हाला माहीत आहे. हा H+ जो आहे तो कोणासोबत जाईल? OH मायनस सोबत. आणि हा Na+ कोणासोबत येईल? O- सोबत. आपल्याला काय मिळेल? बेन्झीन रिंगवर आता काय दिसेल? बेन्झीन रिंग इथे O- येईल आणि Na+. इथे मी लिहितो -H2O. हा आहे फिनॉल. फिनॉलपासून आपल्याला काय मिळेल? सोडियम फिनॉक्साईड. आता सोडियम फिनॉक्साईड जो आहे तो डिसोशिएट होईल. आपल्याला काय मिळेल? बेन्झीन रिंग. बेन्झीन रिंगवर हा डबल बॉन्ड, इथे डबल बॉन्ड, हा ओवर निगेटिव्ह चार्ज प्लस Na+, म्हणजे हा कोणता आयन आहे? आता फक्त फिनॉक्साईड आयन. आता हा फिनॉक्साईड आयन जो आहे तो पुढे CO2 सोबत रिॲक्ट होईल. C डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O, हे कार्बन डायऑक्साईडचं स्ट्रक्चर आहे. आता इथे लक्ष द्या, खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे. O- वर जी इलेक्ट्रॉन पेअर आहे ती इलेक्ट्रॉन पेअर कुठे जाईल? कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये डबल बॉन्ड फॉर्म करण्यासाठी. मग हा जो पाय बॉन्ड आहे तो कुठे येईल? ऑर्थो पोझिशनवर. ठीक आहे, हे झालं फिनॉक्साईडचं. इथे कार्बन डायऑक्साईडमध्ये कोण जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे? ऑक्सिजन. मग इलेक्ट्रॉन पेअर कुठे शिफ्ट होईल? ऑक्सिजनवर. म्हणजेच Cवर कोणता चार्ज येईल? प्लस, आणि ओवर कोणता चार्ज येईल? मायनस. इथे जेव्हा ऑक्सिजनची इलेक्ट्रॉन पेअर इथे डबल बॉन्ड फॉर्मेशनसाठी वापरली तेव्हा हा पाय बॉन्ड जो आहे रिंगमधला तो ऑर्थो पोझिशनवर आला. म्हणजेच आता इथे ऑर्थो पोझिशनवर काय असेल? निगेटिव्ह चार्ज. कार्बन काय आहे इथे? पॉझिटिव्हली चार्ज. मग हा जो कार्बन पॉझिटिव्हली चार्ज आहे तो कुठे अटॅक करेल? ऑर्थो पोझिशनवर. मग आपल्याला स्ट्रक्चर कसं मिळेल? बेन्झीन रिंगवर आता हे स्ट्रक्चर असेल. बेन्झीन रिंग, इथे काय येईल? डबल बॉन्ड O, इथे H आहेच एक हायड्रोजन, इथे येईल C डबल बॉन्ड O- कारण ऑक्सिजन इथे इलेक्ट्रॉन पेअर ऑक्सिजनवर आलेली, म्हणजेच हा काय असेल? O- निगेटिव्हली चार्ज. आणि इथे बेन्झीनवरचे हे डबल बॉन्ड ॲज इट इज. आता नेक्स्ट स्टेप पहा. ऑक्सिजनवर इथे या ऑक्सिजनवर 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत. ही डबल बॉन्डची इलेक्ट्रॉन पेअर कुठे शिफ्ट होईल? ऑक्सिजनवर. कारण C आणि H मधली इलेक्ट्रॉन पेअर इथे शिफ्ट होईल. आता हा H+ तयार होईल आणि हा O- तयार होईल. तर हा H+ कुठे जाईल? O- कडे. मग आपल्याला स्ट्रक्चर काय मिळेल? बेन्झीन रिंगवर आता काय येईल? इथे बेन्झीन रिंग असेल इथे, आणि इथे OH येईल. इथे Cवर काय आहे? डबल बॉन्ड O- इथे डबल बॉन्ड येईल, इथे डबल बॉन्ड आहे, इथे डबल बॉन्ड आहे. आता शेवटची स्टेप आहे हायड्रोलिसिस. आता शेवटच्या स्टेपमध्ये H3O+ सोबत रिॲक्शन होईल. H+, प्रोटॉन जे आहेत ते वॉटरमध्ये नेवर फ्रीली प्रेझेंट नसतात. मग इथला प्रोटॉन जो आहे तो प्रोटॉन कुठे येईल? O- वर. मग आपल्याला स्ट्रक्चर काय मिळेल? स्ट्रक्चर असं असेल. बेन्झीन रिंगवर आता काय दिसेल? OH अगोदरच तयार झालेला आहे. इथे बेन्झीन रिंग दाखवतोय मी. इथे OH येईल आणि इथे C डबल बॉन्ड OH. म्हणजेच आपल्याला काय मिळेल शेवटी? सॅलिसिलिक ॲसिड. पुन्हा एकदा काय सांगतो? IUPAC मिळेल. पहा, ज्या कार्बनवर COH आहे तो कार्बन ॲटम नंबर 1, 2, 3, 4, 5, 6. म्हणजे त्याचा IUPAC नेम काय असेल? 2-हायड्रॉक्सी बेन्झॉइक ॲसिड. हे झालं IUPAC नेम. कॉमन नेम विचारलं तर काय येईल? ऑर्थो हायड्रॉक्सी बेन्झॉइक ॲसिड. हेच पुन्हा रिपीट करायचं. म्हणजेच IUPAC नेम आहे 2-हायड्रॉक्सी बेन्झॉइक ॲसिड, कॉमन नेम आहे ऑर्थो हायड्रॉक्सी बेन्झॉइक ॲसिड.
नेक्स्ट पहा काय दिलेलं आहे. डू यू नो सोडियम फिनॉक्साईड इज मोर रिॲक्टिव्ह. सोडियम फिनॉक्साईड जो आहे तो जास्त रिॲक्टिव्ह आहे कोणापेक्षा दॅन फिनॉल टुवर्ड्स इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. सोडियम फिनॉक्साईडची रिॲक्टिव्हिटी फिनॉलपेक्षा जास्त आहे म्हणून हेन्स इट इज एबल टू रिॲक्ट विथ वीक इलेक्ट्रोफाईल लाईक CO2. म्हणून सोडियम फिनॉक्साईड जो आहे तो CO2 सोबत हाय टेम्परेचरला अँड प्रेशरला रिॲक्ट होईल. हाय टेम्परेचर अँड प्रेशर इन कोल्बेज रिॲक्शन. हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. CETला येऊ शकतो. पहा सोडियम फिनॉक्साईड जो आहे तो काय आहे मोर रिॲक्टिव्ह दॅन फिनॉल. फिनॉलपेक्षा सोडियम फिनॉक्साईड काय आहे मोर रिॲक्टिव्ह टुवर्ड्स इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. हेन्स इट इज एबल टू रिॲक्ट विथ वीक इलेक्ट्रोफाईल. वीक इलेक्ट्रोफाईल सोबत सुद्धा रिॲक्ट होईल. मग वीक इलेक्ट्रोफाईल इथे कोण दिलेला आहे CO2 ॲट हाय टेम्परेचर अँड प्रेशर इन कोल्बेज रिॲक्शन. कोल्बेज रिॲक्शनमध्ये सोडियम फिनॉक्साईड CO2 सोबत हाय टेम्परेचर आणि प्रेशरला रिॲक्ट होऊन काय देईल सॅलिसिलिक ॲसिड.